ची जोडी आपण पाहू शकाल नवीन आणि सुदर्शन. मागील मॅच मध्ये सुदर्शनची जबरदस्त बॅटिंग आपण पाहिली. 13 धावात 2 गडी बाद केले आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देखील त्यांनी मात्र उचलली. आता पुन्हा एकदा तीच कन्सिस्टन्सी आणि तीच लय या ठिकाणी प्राप्त करण्यासाठी सलामीला आलाय आणि त्याच्या सोबतीला नवीन. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण रितेशला पाहू शकाल. बॅटर नवीन करिता या ठिकाणी व्यूह आपण पाहू शकता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये लॉंग ऑफला प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. थर्ड मॅन पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर ऑन साईडला जर आपण पाहिलं तर मिड ऑन स्क्वेअर लेग आणि फाईन च्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. ही व्यूह रचना ठेवलेली आहे. लेस प्ले पंचांचा शोध गुड गेम शोध क्वालिटी क्रिकेट. हनुमानजी कांबेरे आपण मंचावरती यायचं आहे. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. पहिलाच बॉल कोलवर टप्प्याचा बॉल खोदून मारण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह पाहायला भेटतोय. चेंडू डीप मध्ये सरकलेला आहे. वॅडिश लॉंग ऑनच्या दरम्यान तिथे प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. चांगली रणनीती आहे पहिल्याच बॉलवरती आपण पाहिलं तर. गोलंदाज रितेशची पावलांवरती बॉल टाकला त्या ठिकाणी. ड्राईव्ह त्या ठिकाणी केला होता परंतु सेफ क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सरळ त्यांच्या हातामध्ये एकच धाव इथे मात्र खर्च झाली आहे. पहिला बॉल सध्या तरी आपण पाहिलं तर रितेशचा चांगला आपल्याला पाहायला भेटतोय. जास्तीच्या काही धावा तिथे मात्र मिळालेल्या नाहीये परंतु एक धावेने श्री गणेशा झालेला आहे अरविंद स्पोर्ट वाल्कस या टीमचा. आज आपण पाहिलं तर अरविंद स्पोर्ट वाल्कस टीमनं संघर्षाची पराकाष्ठा केली आहे. अप्रतिम खेळ त्यांच्या वतीनं पाहायला सातत्याने जिद्दी असणारा आज संघ आपण पाहू शकाल. आणि त्या टीममध्ये आपण पाहिलं तर रुपेश आणि सुदर्शन. खडवली परिसरामध्ये देखील या संघाचा उल्लेख केला जात असतो. नवीन आणि सुदर्शनची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. ओ इथे बॅटची एज आहे त्या ठिकाणी फाईन लेगला. हो थर्ड मॅन देखील आले होते. चेंडू काही मात्र कव्हर करू शकले नाही. चेंडू जाईल 4 धावांसाठी. चौकार. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आपण मंचावरती यायचं आहे. स्पर्धा अंतिम क्षणापर्यंत येऊन ठेपलेली आहे आणि येथील ग्रामस्थांची उत्कंठा देखील वाढलेली आहे. आपण या मंचाकडे आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आणि तसेच नामदेवजी पांडुरंग फिरगाण यांच्या वतीनं नामदेवजी खांबेरे यांच्या वतीनं जर्सी पुरस्कृत झाली होती. त्याबद्दल आपलं देखील विशेष धन्यवाद. आणि इथे मात्र जबरदस्त फटका आपल्याला पाहायला भेटतोय. पोहोचलेला नाहीये आणि भीमरसाठी इथे मात्र नो बॉल घेतलेला आहे आणि हा षटकार आपण पाहू शकाल. पंचांचा हा रिव्ह्यू असेल. यस फेअर डिलिव्हरी आहे. धावसंख्या धावपलकावरती 6 इथे मात्र लागलेले आहेत. 11 धावा धावपलकावरती आपण पाहू शकाल. षटकाराच्या मदतीनं 11 धावा धावपलकावरती लागल्या. चांगली सुरुवात आपण पाहू शकताय सुदर्शनच्या वतीनं. मागील मॅचमध्ये देखील आपण पाहिले तर जबरदस्त बॅटिंग केली होती. डावकुऱ्या हाताचा अगदी आपण पाहिलं तर मध्यम कद काठीचा खेळाडू आपण पाहू शकाल. पुढचा बॉल रितेश. ओ शफल झाले. स्क्वेअर लेगला खूपच फाईन केले. हुकचा फटका या ठिकाणी पेश करत असताना ठोकलाय चौकार. 4 धावा.
काय जबरदस्त या ठिकाणी सुरुवात आपल्याला पाहायला भेटली. पहिल्या बॉलवरती जरूर डाऊट एक धाव पाहायला भेटली, परंतु दुसरा बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती षटकार आणि चौथ्या बॉलवरती चौकार वसूल केला सुदर्शननं. आणि अशा पद्धतीनं धावफलकावरती धावा लागलेले तब्बल 15 15 धावा इथे मात्र लागलेल्या आहेत. जयेशने देखील स्क्रीन आता थोडीशी इकडे समोरच्या दिशेने केलेली आहे. तो देखील दुपारच्या सत्रामध्ये जॉईन झाला होता, कारण की सकाळच्या सत्रामध्ये मला तरी वाटतं कुठंतरी अर्जंट काम असावं, सो त्या अनुषंगाने जयेश देखील जॉईन होऊ शकला नाही. धावफलकावरती लागलेत 15 धावा. या षटकातील बॉल शिल्लक असतील रवी मांजरे आम्हाला सांगतायत 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील. या स्पर्धेमध्ये रवी मांजरेने देखील खूप चांगलं सहकार्य केलं गुणलेखकाच्या भूमिकेत. फटका तिथे मात्र फसला, आउट. सुदर्शनला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. संघ आपले जेवढे खेळाडू असतील, आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर ताबा घ्या. चोहे बाजूला आपण उपस्थित राहणं फार गरजेचं आहे, कारण की आज अंतिम दिवस आणि या शेवटच्या मुमेंटला, शेवटच्या टप्प्यावरती आणि फक्त आपण उभं राहायचं आहे. गणेश खांबेरे यांच्या वतीनं 500 रुपये तुम्हाला मिळतील. क्या बात आहे. नुसते बाउंड्री लाईनच्या बाहेर उभे राहण्याचे 500 रुपये मिळतील. या षटकामध्ये रितेशनं कमबॅक केलेला आहे, घडी बाद केलेला आहे आणि सफलता मिळवलेली आहे. बॅटर सुदर्शनला मात्र त्यांनी डगआउटच्या सरळ पाठवले. जो सुदर्शन अगदी खतरनाक या ठिकाणी मुद्रा त्यांनी धारण केली होती. इथे मात्र आडव्या बॅटनं अंडराईव्ह करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दरम्यान क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये. एक धाव इथे मात्र मिळेल. एक धावेने या पहिल्या षटकाची इथे मात्र समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद धावा लागलेल्या आहेत 16. झेल करिता 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल श्री बळीरामजी फिरगाणे यांच्या वतीनं. कल्याण तालुका प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेमधून कार्यरत आहेत. त्यांच्या वतीनं हे 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आणि ही मॅच आपण पाहिली तर 3 षटकांची आपल्याला पाहायला भेटेल. स्पीडअप करायचं, क्षेत्ररक्षण आपण या ठिकाणी सजवायचं आहे. चला ज्ञानेश्वर कांबेरे यांच्या कटआउटला जर चेंडू जर जाऊन आदळला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र त्यांच्याच वतीनं त्यांनी दिलेला आहे. त्यांच्या कटआउटला जर तुम्ही बॉल हिट केला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि बॅरन जर आपण पाहिलं तर जय हनुमान स्टँड कॅमेरामॅनच्या बाजूला आहे, मग जे अगदी लॉंग ऑन रिझन मध्ये आहे. विकास आता गोलंदाजी मार्कवरती, ज्याचं काम देखील आजच्या दिवसामध्ये झकास राहिलेलं आहे. असा विकास त्याच्या समोर असेल अक्षय. पाहूया विकास. हो, इथे मात्र मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ड्राईव्ह आपल्याला पाहायला भेटते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उडी घेतली होती. चेंडू मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर करे, झालं फरार. 4 धावांसाठी चांगला फटका आपल्याला पाहायला भेटला त्या दरम्यान अक्षयच्या वतीनं. इथे मात्र आडव्या बॅटनं चांगला फटका. वाईटिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले होते चेंडूपर्यंत, परंतु स्वतःला सावरला आणि मागे जाऊन त्या ठिकाणी टप्पा स्वीकारला. परंतु तदनंतर जोपर्यंत चेंडू येईल दरम्यान 2 धावा इथे मात्र अक्षयच्या बॅटमधून आपल्याला पाहायला भेटल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. एकेरी दुहेरी धावा देखील आपण पाहिलं तर चांगल्या येत आहेत.
अरविंद देशमुख वालकस टीम धावांसाठी संघर्ष आणि धावांसाठी धावपळ या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल, कारण की दोन्ही या संघामध्ये धावा चेस करण्याची क्षमता आहे. जय बजरंग वासुंदरी टीमचा आपण विचार केला तर 71 धावा चेस करण्याची त्यांची क्षमता 4 ओव्हरमध्ये. परंतु इथे जर आपण पाहिलं तर 3 ओव्हरमध्ये वालकस टीम किती धावा बनवेल. इथे नो बॉल आपल्याला पाहायला भेटतो लाईनच्या बाहेर त्या ठिकाणी पिचिंग होत असताना. विनोददादा फिरगाणे आपण मंचावरती या, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आणि उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. धावसंख्या धावपलकावरती 23 धावा आपण पाहू शकाल. ओ इथे मात्र आपण पाहिला तर लेग साइड लेग स्टंप वाईट बॉल. आणि इथे जर राय ओझरलीच्या विद्यमान सरपंच सो शर्मिला ज्ञानेश्वर भालेकर यांच्या कटआउटला जर बॉल जाऊन हिट झाला, 1000 रुपयाचं पारितोषिक ज्ञानेश्वर भालेकर यांच्या वतीनं. ओ चांगला फटका व्ही शेप मध्ये, परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक उपस्थित त्या ठिकाणी. दरम्यान हे होत असतं मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. पहा अगदी जले पे नमक छिडकता हुआ. दुसऱ्या बाजूला देखील अक्षयनं मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता. तो देखील थोडासा नाराज झाला होता, कारण की लॉंग ऑफ रिझन मध्ये परफेक्ट शॉट तिथे मात्र कनेक्शन अगदी व्यवस्थित झालं नव्हतं. गॅप शोधण्याचा त्याचा प्रयत्न, हवाई सफर करण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 25 या आकड्यावरती धावा लागलेल्या आहेत. नवीन स्ट्राईकवरती आपण पाहू शकाल ऑन साईडला या ठिकाणी पुल करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, डॉट बॉलची समाप्ती आपण पाहू शकाल. या षटकातील बॉल इथे मात्र झालेले आहेत 4. अजून 2 चेंडू इथे मात्र शिल्लक असतील. विकास इथे मात्र हा बॉल पुनश्च आपण पाहू शकाल पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली. पाहूया आपण पंचांनी व्हाईट बॉल इथे मात्र घोषित केलेला आहे. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय, परंतु या ठिकाणी गोलंदाजानं मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. गुड्डूनी कुठल्याही प्रकारची या ठिकाणी वेळ संधी मात्र दवडली नाही. जसा बॉल त्यांनी टाकला पंचांकडे बोर्ड दाखलवरती लगेचच, आणि फेअर डिलिव्हरी आहे. ओझरली गावचे सर्व ज्येष्ठ नागरिक असतील, आपण यायचं या स्पर्धेच्या दिशेनं. मंचावरती या, आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे पुनश्च आपण पाहू शकाल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय, परंतु आता मात्र या ठिकाणी वासुंदरी टीमनं रिव्ह्यू गमावलेला आहे. आणि या पंचांच्या निर्णयावरती नक्कीच त्यांना निर्भर राहावं लागेल. धावसंख्या धावपलकावरती पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. इथे मात्र आपण पाहू शकताय शरीराचा वेध घेणारा बॉल. आणि इथे मात्र आपण पाहू शकताय रनआउट साठी या तिसऱ्या पंचाची मागणी. नॉट आउट आहेत मात्र फलंदाज नॉट आउट आहेत. धावसंख्या झाली आहे धावपलकावरती आपण पाहूया 27 धावा. क्षेत्ररक्षण आपण विखुरे द्या, वेळ आपण जास्तीचा अजिबात खर्च करू नका, कारण की आज अंतिम दिवस आहे. जय बजरंग वासुंदरी टीम आपण जास्तीचा वेळ घेऊ नका, आयोजकांच्या वतीनं सूचना आलेली आहे आणि ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. आणि नक्कीच इथे मात्र पंचांना देखील सांगू इच्छितो की अगदी क्लोज निर्णय असेल त्यावेळेलाच मात्र तुम्ही टीव्ही अंपायरची मदत घेऊ शकाल, नाहीतर
तुमचा जो निर्णय असेल तिथे मात्र तुम्ही जागेवरच देऊ शकाल. दोन षटकाची इथे मात्र समाप्ती झालेली आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 27 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. 13.50 ची सरासरी धावपलकावरती आपण पाहू शकाल. सरास चांगली इथे मात्र राखलेली आहे. सुदर्शन डगावच्या आसऱ्याला आहे. नवीन आणि अक्षय या दोघांनी मात्र धुरा हातामध्ये घेतलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती आता ओमी यांना आपण पाहू शकाल. मीडियम फास्ट बॉलर आहे ओमी. ओव्हर द विकेटने जाईल. नवीन साठी लोड फुल टॉस. फुल टोल वसूल केला आणि चेंडू फेकून दिला सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. प्रमुख ग्रामीण कल्याण रामजी फिरगाणे यांच्या वतीनं आयवा झेल करिता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आले आले या ठिकाणी ओमीचं देखील स्वागत केलेलं आहे. बॅटर नवीन त्याच्या बॅटमधून हा दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला भेटला. हो वॉट बॉल. जबरदस्त बॉल. रायझिंग अँड सरप्राइझिंग ऍक्शन रिप्लेमध्ये जयेश आपल्याला दाखवेल हा बॉल. काय जबरदस्त बॉल होता ओमीचा. अप्रतिम आपण पाहिलात. लाजवाब गोलंदाजी. आडव्या बॅटनं लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह या ठिकाणी करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटचा इथे मात्र संपर्क झाला नाहीये. विहाना 11 आहे गावदेवी पिसे टीम. आपण देखील सज्ज राहायचं. आपण देखील यायचं टॉस बॉक्स कडे. मंचाची दिशेने आपण देखील यायचं. इथे चांगला फटका आपण पाहू शकाल आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकणार नाहीये. 4 धावा इथे मात्र मिळत आहेत. चौकार. चांगली बॅटिंग आपण पाहू शकाल. पहिल्या ओव्हरमध्ये रितेशने देखील 16 धावा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये विकासने देखील 11 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये देखील ज्या धावांची आवश्यकता होती त्या धावा येत आहेत. वालकस या टीमला मात्र इथे बॅटची एज. फलंदाज इथे फेल होत असताना बॅक टू द डगआउट जावं लागेल. फलंदाज नवीन बॅक टू द डगआउट. धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 13.80 ची सरासरी धावपलकावरती सुरू आहे. सरासरी चांगली राखली आहे मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये. आता रुपेशसाठी स्लॉक शिप. जबरदस्त फटका. भीम टोला वज्र टोला षटकार. आपण पाहिलं तर जय बजरंग वासुदेव टीमच्या गोलंदाजाकडून काही चांगलं परफॉर्मन्स आपल्याला पाहायला भेटलं नाहीये. याही षटकामध्ये चांगल्या धावा आपल्याला पाहायला भेटल्या. इथून देखील आपण पाहिलं तर रुपेश देखील एक धाव कंप्लीट करतो. दुसरी धाव त्या ठिकाणी मात्र कंप्लीट होणार नाही. रुपेश मात्र स्ट्राईकवरती येईल आणि विकेट इथे मात्र बाद होत असताना पहिल्या इनिंगचा खेळ
पहिल्या इनिंगचा खेळ इथे मात्र समाप्त झालेला आहे आणि आपण जर पाहिलं तर दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल धावा इथे जमवलेल्या त्या म्हणजे 44 आणि 45 धावांचं लक्ष जे मात्र ठेवलेलं आहे. विहाना 11 आहे गावदेवी पिसे टीम. सर्व संघ आपण या ठिकाणी सज्ज राहायचे आणि आपण यायचे व्यासपीठाकडे. आपण सज्ज राहा पुढील मॅच करिता. 45 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. या मॅचमध्ये देखील मजा येईल कारण की प्रत्येक ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर रवी भाऊ 15.0 सरासरी धावफलकावरती आहे. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये तब्बल 71 धावाच्या लक्ष्याचा पाठलाग केला होता त्या जय बजरंग वासुंद्री संघाच्या अगेन्स्ट. या धावांचा विचार केला तर मी तर म्हणेन की अनुमान जर लावला तर काही जास्तीच्या धावा नसतील, परंतु ज्या प्रमाणे आपण पाहिलं तर अरविंद स्पोर्ट वालकस या टीमने ई स्टार कोसले या टीमला मात्र पराभूत केलं. कठीण असेल परंतु क्रिकेटच्या पटलावरती आपण जर पाहिलं तर भविष्यवाणी आपण करू शकणार नाही आणि तसं जर केलं तर तो मात्र मूर्खपणा ठरेल. दरम्यान इथे मात्र विहाना 11 आहे गावदेवी पिसे टीम उपस्थित नाहीये. एक 45 धावा इथे मात्र करायचे आहेत. विहान 11 आई गावदेवी पिसे टीम इथे उपस्थित झालेली आहे. दरम्यान या धावा चेस होतील, डिफेन्स होतील, ऐकवतील आपल्याला मनोज कारवे सर. मी थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका. ऐकत राहा, पाहत राहा स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषक. थँक्यू सो मच. धन्यवाद राजू जाधव सर. एक उत्कृष्ट समालोचक आपल्याला लाभले त्या परिसराला. मागच्या 5-6 वर्षापासून ज्याने जबरदस्त अगदी कॉमेंट्री क्षेत्रामध्ये कामगिरी केली असे राजू जाधव सर, त्यांना तुम्ही ऐकत आहात गेली 4 दिवस. कुठली ती आहे ट्रॉफी, कुठला चषक, कुठली ती आहे ट्रॉफी, कुठला चषक, पाहताच उभा राही आलेला प्रेक्षक, पाहताच उभा राही आलेला प्रेक्षक, जिच्यामुळे ओझरली है, जिच्यामुळे ओझरली गाव झाले कृपावंत, ओझरली गावाचा गोपीनाथ चषक, ओझरली गावाचा गोपीनाथ चषक, पाहताच होती दंग, खेळताच होती दंग, आलेले हे संघ, ओझरली गावाचा गोपीनाथ चषक, स्वर्गीय गोपीनाथ चषक. धन्यवाद. जय हरी विठ्ठल. चला, धावांचा पाठलाग सुरू झालाय. 45 धावांचं लक्ष इथे जिंकण्यासाठी ठेवलंय टीम वालकस संघाने जय बजरंग वासुंदी संघापुढे. दोन्ही संघांना शुभेच्छा. कृपा त्या पांडुरंगी. धन्यवाद किरणजी फिरगाणे, आपण बोलवलात मला स्पर्धेमध्ये. जय हरी विठ्ठल. पहिला चेंडू इथे मार्गस्थ करतोय गोलंदाज सुदर्शन. यावेळेला पूल केलाय आणि पहिला चेंडू इथे फिरकावून दिलाय. एका टप्प्याने सीमारेषेच्या बाहेर 4 रन.
सन्माननीय विजयदादा पाटील साहेबांचं मोलाचं योगदान स्पर्धेसाठी लाभलं आणि इतर सर्वांची मेहनत ज्यामध्ये बलरामदादा फिरगाणे पूर्णपणे जय हनुमान क्रिकेट संघ आयोजक मंडळ सरपंच साहेब तसेच कांबेरे मंडळी आपली सायनाजी कांबेरे उद्योगपती सर्वांची मोलाची साथ लाभली स्पर्धेला आणि पाहता पाहता स्पर्धा सक्सेसफुल होत असताना शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये मैदानामध्ये 4 धावा पंचाचं टार्गेट टर्न केला पुन्हा 10 फॉली होतं त्याला अगदी आडव्या बॅटने टर्न केला मिड विकेटला फिल्डर तिथे अगदी चेडू सोडतोय येतो नशिबाचा चौकार मिस फिल्डिंग आपली सुद्धा मेहनत इथे आम्हाला फलदायी ठरली या स्पर्धेला अगदी सक्सेसफुल करण्यासाठी इथे सक्सेसफुल दोन्ही पण फटके लगवले बॅट्समन शैलेशने त्याची शैली दाखवली या मैदानामध्ये धावांचा पाठलाग करण्यासाठी एक चांगला संघ उभारी घेतोय इथे वासुंद्री संघ दुसऱ्या बाजूला गुड्डू आहे आपण विसरू शकत नाही त्याची खेळी सकाळच्या अगदी प्रहरी त्यांनी खूप तुफानी बॅटिंग मध्ये तुफान आले एक तरफ आंधी दुसरी तरफ तुफान षटकार शैलेशच्या बॅटमधून माऊली लाईव्हचं इथं लाईव्ह प्रक्षेपण 200 देशांमध्ये घर बसल्या स्पर्धा पाहायला मिळते गल्ली ते दिल्ली दिल्लीच्या बाहेर ही स्पर्धा गेली जसं ISPLचं ॲडव्हर्टाइजमेंट काय असायची सचिन काय म्हणायचे स्ट्रीट टू स्टेडियम आणि ती स्पर्धा जिंकली आहे चेन्नई सिंगमने ही स्पर्धा कोण जिंकेल मित्रांनो 2 कोटीची स्पर्धा जिंकली आहे ही सुद्धा अनमोल स्पर्धा तुमच्या भेटीस आहे जॉनमार क्रिकेट संघ उजलीच्या वतीने त्यासाठी तुम्ही आता तुमच्या पूर्णपणे ह्या प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याची ही वेळ आलेली आहे तुमच्या डोळ्यासमोर चालून फ्लाईट दिले फुल टॉस कसा पण चेंडू टाकायचा आहे आणि भिरकावून द्यायचंय तिथे झेल टिपलाय आणि बघा तो जल्लोष सुदर्शनचा एक आक्रोश तिथे पाहायला मिळाला कारण विकेटची प्राप्त केली फलंदाज झेलच्या रूपामध्ये बाद फायनलच्या वेळा यावं पण त्यांना एक महत्त्वाचं काम असल्यामुळे साहेब येऊ शकत नाही परंतु जे पाहुणे येतील त्यांच्या शुभ हस्ते तुम्हाला अनेक बक्षिसं मिळतील आणि ते पाहुणे आपल्यामध्ये उपस्थित नक्कीच येणार आहेत होणार आहेत आता येणार सुद्धा आहेत आणि सांगितले त्याने की मी येणार आहे इथे मात्र विकेट आली आहे विकेटचं पतन झालं शैलेश बाद झाला 14 धावा त्यांनी पूर्णपणे काढल्या 3 चेंडूंमध्ये नवीन फलंदाज प्रणय आलेला आहे मैदानामध्ये धावसंख्या 14 लक्ष आहे ते जिंकण्यासाठी 45 धावांचं जय बजरंग वासुंदी संघापुढे पुढचा चेंडू सुदर्शन शॉट प्लेन फ्लाय झाला फ्लाय बेस बॅटची कडा आणि कडेकडे जातोय तू चल मैं आया ज्या पावलाने आलाय आला घरी सुखीरा दिला घरी सुखीरा फलंदाज चले जाओ जाते तसं निराश मुद्रेत जात असताना कारण संसार त्यांना व्यवस्थित स्थापायचा होता स्थापित करायचा होता तसं करता आलं नाही या ठिकाणी नवीन बॅट्समन आला इन ॲट 4 तो विकास जोपर्यंत मैदानामध्ये तोपर्यंत जय बजरंग वासुंदी संघाला अजिबात डगमगाची गरज नाही घाबरण्याची गरज नाही आहे तर त्याच्यामध्ये क्षमता आहे क्वालिटी आहे जिद्द आहे चिकाटी आहे हिंमत आहे चमक आहे धमक आहे ताकद आहे शक्ती आहे बळ आहे सामर्थ्य आहे सामर्थ्यवान खेळाडू त्याच्याकडे पाहिलं जाते ज्याने दाखवून दिले अनेक वर्षांमध्ये त्याचा सामर्थ्यवान खेळ कसा तो करत असतो समोर लक्ष पंचायतचा असताना 14 धावा
पहिल्या षटकाची समाप्ती अजून होत नाहीये, कारण 3 चेंडूमध्ये ठोकला त्या 14 धावा. शैलेशने तो परतला आणि लागोपाठचे 2 धक्के दिले. आता सुदर्शन आहे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. हॅट्रिक करू शकतो सुदर्शन. यू हॅव टू टेक इट, यू मस्ट टेक इट, यू कॅन डू इट. मी करू शकतो हे स्वतःला सांगायचं असतं. आय एम पॉसिबल, आय एम पॉसिबल. आणि पॉसिबल आहे. टाळ्या वाजवा, टाळ्या बनतीये सुदर्शन लिए. उसने लिए हॅट्रिक, विकेट हॅट्रिक संपादन केली. पराक्रम इथे स्थापित केला स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषकामध्ये. ओझूल या ठिकाणी सुदर्शनने घेतले हॅट्रिक. घेऊन पण आलेत, पुन्हा घ्यायला पण जातील, कारण त्यांना सुद्धा मनाला वाटतं की आपल्याला देवी मातेने कृपा केली आपल्यावरती आणि ती कृपा, त्या देवी मातेची कृपा, त्या पांडुरंगाची, त्यांचं दर्शन घेतलंच पाहिजे आपण. कारण आपण त्यांच्या दर्शनाने त्यांना जे आपण साकडं घातलं होतं त्याच पद्धतीने आपण ही स्पर्धा यशस्वी करत आहोत आणि झाली सुद्धा. हे वेगळं सांगायची गरज नाही. पण इथे मात्र हा सामना कोण यशस्वी करेल. नवीन फलंदाज आलाय. पहिल्या षटकाची समाप्ती, 14 धावसंख्या. आता स्ट्राईकला पहिल्यांदा असेल तो गुड्डू. विकास नावाचा एक खतरनाक विस्फोटक फलंदाज, डेंजरस बॅट्समन, डेंजरस क्रिकेटर ज्याचं नाव आहे, तो सामोरा जातोय. संगमच्या पहिला चेंडूला फसवला तिथे. ओ हो, पंचांनी सांगितलंय की हा चेंडू ऑप्टिकच्या बाहेर जाणारा होता आणि तो आहे असं सांगत असताना दर्शवलंय. जास्त दबाव टाकू नका, दबाव घेणार नाही आमचे विष्णू मंगल केणे. तुम्ही फक्त संवाद साधा, वाद घालू नका. लक्षात घ्या, लाईव्ह स्पर्धा सुरू आहे. इथे मात्र थरारकता निर्माण केली होती. असं वाटलेलं काहीकांना, प्रेक्षकांना, की इथे विकेट गेली की काय. एक जबरदस्त इथे यॉर्क हाताळला गोलंदाज संगमने. उत्कृष्ट बॉलिंगचं संगम त्याने दाखवलं. पण तो इथे फटक्याचं संगम दाखवेल का बघायचंय, कारण बीट झाला इथे फलंदाज आणि तो आता जखमी वाघाप्रमाणे खेळेल. विकास नावाचा फलंदाज. धावसंख्या इथे 14 वरती 3 गडी बाद. ओ हो हो हो, कडक आवाज, टक साऊंड, गोड साऊंड, अगदी शुद्ध हा फटका पाहतो इथे मिड विकेटच्या वरून. विकाचा ब्लास्ट षटकार. मिडल केलं छान पद्धतीने बॅट्समन विकासने आणि त्याने धावांचा विकास सुरू केलाय. त्याची 30 खेळी 30 पारी त्यांनी पुन्हा एकदा कंटिन्यू केली. धावसंख्या 20 वर 3 गडी बाद. 20 ऑन द बोर्ड. यावेळेला टर्न केलाय, लेग स्लिपला बीट करून जात असताना तिथे चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रेक्षणीय चौकार. होता, छातीजवळ आला आणि त्याला अगदी छाती टोकपणे या विकास नावाच्या बेधडक फलंदाजाने टर्न केलं लॉंग लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी 45चं टार्गेट असताना धावसंख्या इथे 24 वर 24. 3 गडी बाद झालेत. 1.3 षटकामध्ये 9 चेंडूमध्ये ठोकल्यात. 24. आता येणारे चेंडू 9 आणि 21 धावांची गरज. वा, 9 मध्ये 24 झाल्यात, 9 मध्ये 21 पाहिजेत. हाफ इज डन, मोर दॅन हाफ इज डन. अर्ध्यापेक्षा जास्त लक्ष पार केलंय. विकासने कट केले. इथे शॉर्ट तरमेला फिल्डर आहे, तिथे घारीसारखी नजर ठेवली आहे आणि त्याने चेंडू मस्त कव्हर केला. अक्षरशः हा चेंडू जेव्हा निसटतो तिथून अगदी वेगाने जातो थर्ड मॅनला. फार मोठा वेग धारण करतो, कारण त्या ठिकाणी आउटफील्ड फास्ट आहे. इथे धावसंख्या स्थिर झाली आहे 24 वरती. आता 8 चेंडू शिल्लक राहिले. 8 मध्ये 21 ची गरज. टीम जय बजरंग वासुंद्री संघाला. बॉलर अगदी तिथे कमबॅक करण्यासाठी चेंडू मध्ये बदल करतो आणि बदल करणं आता गरजेचं सुद्धा आहे त्याच्यासाठी. गोलंदाज संगम.
फुल टॉस. ओ हो हो, फटक्यामध्ये रंग, प्रेक्षक झाले दंग. विठ्ठलाच्या रस्त्यावरती उभा पांडुरंग, पंढरीच्या रस्त्यावरती उभा पांडुरंग. चिकाटी, अगदी बेमिसाल टायमिंग, सामर्थ्यवान खेळाडू, तगडा खेळाडू आहे. शरीर सुद्धा अगदी देवाने दिलंय. आई वडिलांची नक्कीच कृपा झाली देवाची, आणि असा मुलगा प्रत्येकाला हवा असा वाटतो. आणि तिथे मात्र त्यांनी क्रिकेटचं कार्य सुद्धा अगदी अचूक पद्धतीने पुढे नेलेलं, आपल्या वासुदेव संघाला अगदी पुढे घेऊन जाणारा एक मातबर खेळाडू जर समोर असेल तर प्रतिस्पर्धेला सुद्धा अगदी धगधग होत असते. आणि इथे धगधग निर्माण झाली आहे. इथे धडपड करावी लागेल विकेट प्राप्त करण्यासाठी. धावसंख्या गेली 30 वरती. 30 ऑन द बोर्ड. 15ची गरज. 7 चेंडूमध्ये 7-15 समीकरण. हा चेंडू महत्वाचा असेल. हा चेंडू डॉट काढावा लागेल. हॉट फटका आला तर वासुंदीच्या बाजूने सामना झुकू शकतो. लास्ट टू गो. हो 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 हो, तिथे काढलाय आणि डायरेक्ट हिट झाले सुद्धा. डॉट. फर्स्ट विकेट. विकेटची प्राप्ती कुणाल बाद. बॅक टू द पॅवले. मध्ये चौफेर सजावट झाली. जाणताराचा आपला अगदी अभिमानाने गर्वाने डोलतय जय शिवछत्रपती राजे. आणि छत्रपती शिवाजी स्टँड पाहता आपण. राजे छत्रपती स्टँड नव्याने निर्माण केलाय. मागच्या वर्षीपेक्षा की वेगळं पण इथे झालंय. आणि आपल्याला आठवत असेल की मागच्या रविवारी आपण जल्लोष केला होता की नाही धागापू या ठिकाणी. आपला ओझोली संघ जवानवर क्रिकेट संघ चॅम्पियन झालेला, ती आपल्याला आता आठवण करायची आहे. आजचा सुद्धा संडेच आहे. आजच्या संडेमध्ये तुम्ही अगदी समोरच्या दुसऱ्या गावातील संघाला चॅम्पियन पाहत आपल्या ह्या मैदानामध्ये. म्हणजे लागोपाठच्या 2 संडेमध्ये आमच्या लाडक्या प्रेक्षकांना चॅम्पियन पाहायला मिळत आहे. एक चॅम्पियन यजमान झाला होता या मागच्या स्पर्धेमध्ये धागापू या ठिकाणी. आज ती पर्वणी आली आपल्या समोर. पटापट खेळा प्लीज. स्पीडअप करा गेम. धावसंख्या 30 वरती. 6 चेंडू 15 धावांची गरज. षटक हाताळणार गोलंदाज मेरा करण आ गया. करण पहिला चेंडू घेऊन. फिरकीचा जादूगर करण. समोर बॅट्समन विकासला चेंडू बाहेर ठेवला, खाली ठेवला, बाहेर बोलवलं, ड्राईव्ह केलाय. तिथे मात्र थोडीशी वेगळी शैली, आणि त्याचं कारण ठरलं की तिथे मिस फिल्डिंग झाली. विकास पुन्हा स्ट्राईकला येतोय आणि फार मोठं तुम्हाला नुकसान असेल. विकासला जर तुम्ही स्ट्राईक देताय तर तुम्हाला फार मोठा धोका असेल. धोक्याची घंटा तो नेहमी तुम्हाला वाजवत आलेला आहे आतापर्यंत. लिडिंग फ्रॉम द फ्रंट आधी ओपनिंगला आला आणि त्यांनी ठरवले की मी सामना घेऊन जाणार किंवा देऊन जाणार. डू ऑर स्ट्राईक, करो या मरो, आर या पार. धावसंख्या 2 पुढे. 32 वरती. 13 धावांची गरज 5 चेंडूंमध्ये. 5-13. कोण कोणाचे 3-13 वाजवेल या सामन्यामध्ये. प्रेक्षकांनो, फार मोठी स्पर्धा. इथे जिंकण्यासाठी तुम्हाला फार मोठी हिंमत ठेवावी लागेल, तर तुम्हाला ही फार मोठी किमतीची स्पर्धा जिंकायला मिळेल. इथे किंमत वाढवली आहे. फटक्यामध्ये खोली, होलीला खाऊ पोळी, आणि इथे लावा या बॅट्समन होती बोली बक्षिसांची. शाईट घेतलं पाहिजे की हा माझा खेळाडू आहे, हा आमच्या गावातला मुलगा आहे, हा आमच्या आजूबाजूचा संघ आहे, असा तुम्ही स्वतःला अगदी प्रस्थापित करा. स्वतःची छाप सोडा. छाप सोडणारा माणसाला अगदी जग डोक्यावर घेत असतं. निंदा होत असते. टीका होऊ द्या, पण तुम्ही माघारी बघायचं नाहीये, पुढे जात राहायचं. हत्ती जसा निघतो ना, तो कुत्र्यांच्या भुंकण्याकडे लक्ष देत नाही. त्याला माहिती असतं की कुत्र्याची काय अवकात मला अगदी स्पर्धा देण्याची. म्हणून जे जळणारे असतात ते समजायचे की त्यांची लायकी नसते आपल्याला अगदी समोर येण्याची किंवा आपल्याला अगदी तुलना करायची. म्हणून अगदी प्रयत्नाची पराकाष्ठा इतकी करा की जलणाऱ्यांचे धागे तुमच्या पायामध्ये येऊन तुटले पाहिजेत. जिंदगी में इतना तेजी से आगे बढ़ो कि लोगों के बुराई के धागे तुम्हारे पैरों में आकर टूट कर निकल जाए. एक जबरदस्त लाईन आहे ती सुद्धा हिंदीमध्ये तुम्हाला मराठीत सांगितली. इथे मराठी सांगतो. 2 चेंडूमध्ये 5 धावांची गरज. कम ऑन. 5वा चेंडू. चेंडू खाली राहिलाय आणि मॅच बनवली या पठ्ठ्याने. टाळ्या वाजवा करणसाठी. करण आ गया वापस. आता गोल्डन सिक्सरची गरज आहे. विकाससाठी आता हिरो बनण्याची वेळ. समोर करणसाठी हिरो बनण्याची वेळ. हीच मॅच प्रेक्षक आवडते तुम्हाला. टाळ्या वाजवा मॅच आवडली असेल तर. हा क्रिकेटचा विजय आहे. हा स्वर्गीय गोपीनाथ पाटील साहेबांचा विजय आहे. हा विजयदादा पाटील साहेबांचा विजय आहे. हा ओझोलीकरचा विजय आहे. हा जनवर क्रिकेट संघ ओझोली संघाचा विजय आहे. पिसे संघ कॅप्टन येऊन थांबा. आपण या टॉस साठी अगदी तत्पर राहा. तयारी करा. तयारीला लागा. इथे एका चेंडूमध्ये मॅच गेलीये.
शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचवली अरविंद स्पोर्ट्स वालका संघ सुद्धा अगदी निधड्या छातीने इथे टफ फाईट देत आहेत, झुंज देत आहेत या सामन्यामध्ये. अशी झुंज द्यायला आवडत असते. छत्रपती शिवाजी महाराजांचं ती झुंज झुंज मर्दारी झुंज मर्दारी लढत लढवया भूमिका. वाघाची छाती वाघाचं काळीच आता ठेवावं लागणार आहे. गोलंदाजाला त्याच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट चेंडू टाकावं लागेल आणि बॅटरला त्याच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट फटका मारावा लागेल. एका बाजूला करण, दुसऱ्या बाजूला विकास. एक बॉल 5 धावांची गरज. फुलटॉस उडवलाय, निधड्या छातीने फेकून दिलाय. शिवबाचा छावा आल्या 6 धावा. षटकार. कॅप्टन पाटवा विकास तुझ्या टाळ्या आणि तूच ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. गुड्डू उर्फ विकास ज्याने ठोकला 12 चेंडूंमध्ये 34 धावा. लिडिंग फ्रॉम द फ्रंट. याला म्हणतात रडायचं नाही लढायचं असतं. मैदानामध्ये उतरलं की जिंकून यायचं असतं. जिंकू किंवा मरो. आणि तो युद्ध होता सुरू. वा, सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याने किल्ला लढवला. तो विकास ठरल्या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच, शिल्पकार. या विकास पटकन आपण लगेच टॉस साठी सुद्धा वासुंदे कॅप्टन आपण टॉसचा कौल घेऊ. फक्त इंटरव्ह्यू नसेल आता आणि लगेच तुम्ही सेमीफायनल क्रमांक 2 ला सुरुवात करा. जो जिंकेल तो स्वर्गीय शैलेश केने प्रतिष्ठान बादशाह निंबोली संघाविरुद्ध फायनल खेळणार आहे. सन्माननीय विनोदजी फिरगाणे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करू इच्छितो. फार मोठं योगदान ज्यांचं आम्हाला लाभलंय विनोदजी फिरगाणे साहेब, ज्याने आम्हाला टी शर्ट साठी सुद्धा योगदान दिले आणि पहिली ट्रॉफी सुद्धा त्यांच्या माध्यमातून लाभली. असे विनोदजी फिरगाणे आपल्यामध्ये आहेत ज्यांच्या शुभ हस्ते बघा हा टॉस होतोय. सेमीफायनल क्रमांक 2. एका बाजूला विहाना स्पोर्ट्स आईगावदे पिसे, दुसऱ्या बाजूला जय बजरंग वासुंद्री. पिसेने टॉस जिंकला, फिल्डिंगचा निर्णयाने बॅटिंगसाठी निमंत्रित केले. वासुदे टीमला 5 मिनिटात सामना करून सुरू करा गुड्डू आणि आपण घ्या मॅच मॅचची ट्रॉफी लगेचच. विकास आला, टाळ्या वाजवा. काय जबरदस्त खेळतो हा प्लेअर, जबरदस्त. जशी त्याची शरीरयष्टी त्यानुसार तो अगदी भक्कम बॅटिंग करतो आपल्या संघासाठी आणि पाठीचा कणा वासुंदी गावासाठी.